मॉडेल आहे तर मग किरणला इंट्रोड्यूस केला. हा 2010चा मॉडेल आहे, फुल मेंटेन आहे. आणि विला बघा केवढा मोठा आहे तो. आणि तो आहे स्विमिंग पूल बघा. आता बघा प्रॉपर्टी. आणि बघा नाईट व्ह्यू बंगल्याचा काय भन्नाट वाटतोय तो. नमस्कार मित्रांनो, कशा आहात? मी सुवंदन पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग होणार आहे ट्रॅव्हल ब्लॉग. मी आहे, माझ्याबरोबर राधिका आहे. राधिकाची तब्येत सध्या नरम गरम आहे, तरी पण तिने जॉईन केलं आहे. आणि मागे एन्जॉय करते अर्णवी. कुठे गेली? एकदम लास्ट सीटवर. आणि माझ्या मित्राची आज इनोवा घेऊन चाललो आहे मी, कारण माझी गाडी आहे गॅरेजला गावी. जशी पुढे डिझायर उभी आहे तशी माझी गाडी, माझ्याकडे डिझायर आहे पण ती गावी आहे सध्या. आणि आता आपण चाललेलो आहोत फार्म हाऊसला. एक सुंदर फार्म हाऊस विथ स्विमिंग पूल आणि भरपूर बेडरूम्स आहेत तिथे. त्याच्यानंतर लॅविश प्रॉपर्टी आहे, तुम्हाला पॅकेज सिस्टम आहे तिथे. तर ते सगळं आपण एक्सप्लोर करणार आहोत या व्हिडिओमध्ये. आणि ह्याची एक शॉर्ट रील पण येईल, ती पण माझ्या इंस्टा चॅनलवर चेक करा. आता इथून मला अर्धा तास दाखवते. ऑलरेडी मी बदलापूरलाच राहतो, त्याच्यामुळे इथून जवळ आहे. आणि इथून आता आपण मॅप लावला आहे, तर पोचू. बघूया कोणत्या दिशेला यायचं आहे. तर जो तिकडे गेला तो सरळ रस्ता होता. आणि एरंजड गावाच्या एंट्रीच्या इथून आपण परत लेफ्ट घेतलाय. तर तुम्ही मॅप लावला तर तुम्ही बरोबर जाल नॅव्हिगेशनने. तर ते मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सगळे डिटेल्स देणार आहे. आणि इथे आताही मस्त अशी जुन्या पद्धतीची गावातली घरं बघायला मिळत आहेत. बाकी तर एक से एक शानदार बंगले पण आहेत इथे. अँड यस, फायनली आपण आलेलो आहोत ह्या वडोदरा हायवेला. हा आहे वडोदरा पनवेल हायवे. बघा केवढा मोठा हायवे आहे. केवढा मोठा बॅट आहे. 1 2 3 4 लेनचा हायवे हा. मला दाखवतोय या हायवेने जायला. पिकनिक पे गए थे वही रास्ता है ना स्वतः. तर मित्रांनो, फायनली वी आर एन्जॉईंग वडोदरा पनवेल हायवे, जो दिल्लीपर्यंत जाणार आहे हा हायवे. आणि कसला हायवे भन्नाट, म्हणजे मस्त फिलिंग आहे. 1 2 3 4 लेन एका साईडला आहेत. एक नंबर. बाहेरून एन्जॉय करा. तर बघितलं मित्रांनो, हा रस्ता मुरबाडला पण जाणार आहे, नाशिकला पण जाणार आहे. आणि दिल्ली इकडून होणार आहे 1297 किलोमीटर, म्हणजे 1300 किलोमीटर. दिल्ली आता लांब नाही, म्हणजे दिल्ली अभी दूर नाही. राधिकाचा पहिला एक्सपिरियन्स आहे ना या हायवेचा. आता थोड्या वर्षानंतर आपण हाच हायवे यूज करणार आहोत नॉर्थ बीच साईडला जायला. एक नंबर मजा येणार आहे. तर आता आपण एक्सप्रेस हायवे सोडला, लेफ्ट मारला आणि इथून लेफ्ट घ्यायचा आहे. असं मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचा बोर्ड दिसेल आणि न्यू लाईफ केअर फाउंडेशन. तर इथून तुम्हाला आज जायचं आहे. मॅप तर तुम्हाला सांगेलच, पण मी तुम्हाला एक डबल श्युअरिटी म्हणून हे सगळं सांगतो आहे. आणि जास्त आयसोलेटेड नाही आहे रस्ता, फक्त हा एवढा जो भाग आहे तेवढाच आहे. आणि हार्डली 200 ते 300 मीटरचा आहे, त्यामुळे तुम्ही रात्रीही इथे येऊ शकता बिंदास. आणि इथे समोर एक बंगला दिसतोय. तर मॅप ह्या साईडला दाखवतोय. बोर्ड तर लागलाय न्यू लाईफ केअर फाउंडेशन. आम्ही चुकीचे चाललेलो आहोत का? नाही, विला बघून तर हाच वाटतोय. कारण फोटो मी बघितलेले आहेत. आणि इथे हा S3 फार्म. ओके, तर नाव आहे. आणि आपली मित्रमंडळी इथे आहेत. आणि ह्याच्यामध्ये एक खास मित्र आहे आपला, तो मी तुम्हाला दाखवेल, जो सेलिब्रिटी आहे, रील स्टार. आपला खास रील स्टार बघा, दिसतंय का तुम्हाला? असं अप्परमध्ये दाखवतो. आणि त्याच्या फेवरेट टी शर्टमध्ये नेहमीच्या, हे टी शर्ट हा कधी सोडणार नाहीये. नाही नवीन आहे. नवीन आहे. ओके, कलर सेम आहे.
तर दुपारचा प्लॅन होता पण आम्ही पोचलेलो आहोत संध्याकाळी आणि प्रॉपर्टी लय भारी दिसते. मजा येणार तिकडे पण आपला एक मित्र उभा आहे आणि बाकी कुठे स्विमिंग पूल मध्ये कोण नाही काय आज? नाही का अरे सकाळून तिथं कंटाळले म्हणतो एक खंबा अर्धा ठेवलाय अजून आपण. हो काय? एक पूल आणि एक अर्धा आहे 1.5 खंबा आहे. खांबा म्हणजे तो हे खांब दिसतात ते. चला येतो. तर यांनी फुल एन्जॉय केले दिवसभर. मी लेट झालेलो आहे. कसा आहे? एकदम मस्त. डायरेक्ट गोवा रिटर्न. बाकी सगळेजण आतमध्ये गेले. तर अशा प्रकारे नाईट व्ह्यू आहे प्रॉपर्टीचा. खूप मोठी प्रॉपर्टी आहे ना त्या साईडला ना. हां ती पण यांचीच आहे. हां त्या साईडला फिल्म सिटी आहे पण ते आता दाखवून काय अर्थ नाही. बघा पूर्ण असा लॉन आहे मोठा आणि विला बघा केवढा मोठा आहे तो. एक नंबर. 1.5 तास लागतो चालत फिरायला. तो पूर्ण फिल्म सिटी. अशा प्रकारे एंट्री. व्हेज नॉनव्हेज 12च्या नंतर. किती बेडरूम आहे त्याच्यामध्ये? जवळपास 6 बेडरूमचा विला आहे हा पूर्ण. तर नंतर आपण एक्सप्लोर करूया. इथे किचन वगैरे पण आहे. खाली वॉशरूम आहे कॉमन. एक भव्य असं किचन आहे. फ्रीज वगैरे आहे तुम्हाला जर काय बनवायचं स्वतः येऊन तर. तर आपण ग्राउंड फ्लोअरचाच रूम घेतला आहे. काय झालं आहे राधिकाच्या कमरेमध्ये झाला आहे त्रास. मोठा रूम आहे भरपूर. रुपता नाही आहे. आणि हा वॉशरूम एरिया. है ना बड़ा है ना वो. अच्छा आहे. आता हा व्ह्यू सकाळी माहीत पडेल. आता नाही माहीत पडणार. तुम्हाला स्टोरेजसाठी मोठा वॉर्डरोब पण आहे. एक मस्त मोठा ड्रेसिंग मिरर आहे तुम्हाला इथे. एक्स्ट्रा ब्लँकेट्स पिलोज आहेत. कसा वाटला तुला रूम? कसं वाटलं रूम? पाणी 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 पाणी. ओके हा आहे फर्स्ट फ्लोअर. किती रूम्स आहेत टोटल? 6. इथं 3 खाली 2 इकडे 2 रूम आहेत. 3 4 5 आणि इथे पण ओके. इथे पण मोठा पॅसेज आहे. पार्टी वगैरे फुल धमालमध्ये करू शकता. हे काय असं मध्ये काच होती वाटतं याच्यावर. हां काच होती याच्यावर. हा बघा मस्त मोठी टेरेस बॅल्कनी. आणि तो आहे स्विमिंग पूल जिकडे आपण मजा करू शकतो. तिकडे रेन डान्स पण आहे. झोपाळे पण आहेत. बघा आता बघा प्रॉपर्टी मस्त एकदम भारी. मॉडेल आहे. तर मग अशी किरणला इंट्रोड्यूस केला. हा 2010चा मॉडेल आहे. फुल मेंटेन आहे. काय 2010चं मॉडेल. आणि प्रणालीची एंट्री झालेली आहे आता व्हिडिओमध्ये. मग अशी बॅल्कनीमध्ये उभी होती त्यानंतर गायब झाली. आता डायरेक्ट दवाईची बॉटल घेऊन आले कापत. तर मित्रांनो आता जाऊया सगळ्यात अट्रॅक्टिव्ह स्पॉटकडे. म्हणजे ज्याच्यासाठी आपण असे फार्म हाऊस रिसॉर्ट वगैरे बुक करतो तो म्हणजे स्विमिंग पूल. जो आता आपण थोड्या वेळ पहिला वरतून बघितला. आणि बघा ना काय भारी प्रॉपर्टी आहे. केवढी मोठी प्रॉपर्टी आहे. जवळपास 3-3.5 एकरचं लँड पार्सल असेल आहे. आणि इथे कॉमन टॉयलेट वॉशरूम्स किंवा तुम्हाला बाथ वगैरे घ्यायचा असेल स्विमिंग पूलमधून निघाल्यावर तर ती पण फॅसिलिटी इथे केलेली आहे. सर्व एकदम सिस्टमॅटिक आहे. अँड दिस इज द स्विमिंग पूल. एकदम मस्त फुल नाईट वाईब्स. बघा
आज ह्या लोकांनी दिवसभर मजा केले, तर पाणी थोडं असं दिसेल, पण सकाळी फिल्टर चालू केला की व्यवस्थित होईल. इथे पण तुम्ही बसून मस्त तुमची पार्टी वगैरे एन्जॉय करू शकता. इथे झोपाळा आहे, इथे फोटो सेशन करू शकता, आणि इथे आहे तुमचं रेन डान्स. हा रेन डान्स पण तुम्ही एन्जॉय करू शकता. म्हणजे फुल ग्रुप किंवा फॅमिलीसोबत आलात ना की तुम्हाला इथे एन्जॉय करण्यासारखं भरपूर काय आहे. आणि बघा नाईट व्ह्यू बंगल्याचा काय भन्नाट वाटतोय तो. आणि मित्रांनो, इथलं अजून एक अट्रॅक्शन म्हणजे हा ह्यूज साईज जर्मन शेफर्ड. बर्गमॅन पण छोटी वाटत होती त्याच्यासमोर. आता ह्याचं नाव मला माहीत नाही आहे, पण थोडं फ्रेंडलीच आहे आणि विलावर आहे. त्याला गेस्टची सवय असेल तर फ्रेंडली तर असणारच, पण मस्त ब्रीड आहे, एक नंबर आहे. हाय, गुड मॉर्निंग. तर गुड मॉर्निंग मित्रांनो. 10:30 वाजलेत. आपण जवळपास 10 वाजता उठलो. लेट झालेलं, आणि रात्री जो व्ह्यू आपण अनुभव करू शकलो नाही तो आता बघायला मिळतो आहे. बघा, छानपैकी पाऊस सुरू झाला आहे. आणि जर तुम्ही मागे बघितलं ना तर तुम्हाला जनरेटर पण दिसेल. तर इकडे तुम्हाला इन्व्हर्टर आणि जनरेटरचा बॅकअप पण आहे, जे खूप लॅक करतं भरपूर फार्म हाऊसला. बदलापूर, कर्जत साईडला लाईट गेली किंवा अंधारात बसावं लागतं, तर तो इश्यू तुम्हाला इथे येणार नाही आहे. आता पण लाईट गेलेली, आता परत आले. हे बघा, जस्ट लाईट आले. आणि हो, काल रात्री ॲक्च्युली आपण बिर्याणी मागवलेली. हे बघा, चिकन बिर्याणी. तर ती खाल्ली आणि झोपलो. म्हणजे गप्पा मारत मारत 3 वगैरे वाजलेले. आणि आता आपण अनुभव करणार आहोत डे टाईम व्ह्यू. हे बघा, मस्त वातावरण झालं आहे, जबरदस्त पाऊस पडतो आहे. आणि जे रात्री तुम्हाला अनुभव करायला मिळालं नाही ते आत्ता तुम्ही एक्सपिरियन्स करू शकता. तिकडे एक फाउंटन पण आहे छोटासा, आणि हा आहे पूर्णपणे लॉन एरिया. आणि जे समोर तुम्हाला दिसतोय ना तो स्टुडिओ आहे, पूर्ण फिल्म सिटी आहे ती. तर तिथे पण आपण जाणार आहोत. त्याचा वेगळा व्लॉग बनवतोय मी, तर तो पण नक्की चेक करा. आणि आता थोड्या वेळात आपण जाऊ स्विमिंग पूलमध्ये मजा करायला. तसंच तुम्हाला एन्जॉयमेंटसाठी इथे स्पीकर पण आहे, कॅराओके. तो मी काल स्किप केलेला. आणि आता आपण फर्स्ट फ्लोअरला आलेलो आहोत. तर इथून पण तुम्ही व्ह्यू बघा. समोर पूर्ण माउंटन्स रेंज वगैरे दिसत आहेत, आणि इथून तुम्हाला आता क्लिअर व्ह्यू मिळेल या प्रॉपर्टीचा. समोर स्विमिंग पूल. तर मित्रांनो, आता आपण चाललेलो आहोत नाश्ता घ्यायला. आणि रस्ता बघा किती सुंदर आहे तो. पूर्ण गावाकडे आलोय असं वाटतंय. आणि आज वातावरण पण भारी झालं एकदम. सकाळपासून पाऊस चालू आहे. तर आता आपण ह्या जंक्शनला आलेलो आहोत, आणि इथे अशी काही दुकान आहेत तर ते बंद आहे. इकडे हे चालू आहे जंक्शन मिठाईवाला. त्यांच्याकडून ऑप्शन्स आहेत नाश्त्याचे. ते तुम्हाला समोसा, कचोरी, ढोकळा, जलेबी वगैरे असे ऑप्शन्स मिळतील. बटर वगैरे, बिस्किट वगैरे सगळं. आणि चहा पण तुम्ही इथून पार्सल घेऊन जाऊ शकता. चहाचा स्टॉल पण आहे तिथे. तर आपण पण आता गरमागरम चहा पिऊया. मस्त गरम गरम चहा आणि पाऊस. समोर वडोदरा हायवे दिसतोय आपल्याला, वडोदरा पनवेल हायवे. मस्त आहे, चाय पण मस्त आहे. गरम गरम वड़ा, गरम गरम समोसा आ गया हम लोग का. सब लोग उधर भूखे पेट इंतजार कर रहे हैं. आता माझा ब्लॉग अचानक हिंदी झालेला, परत मराठीवर येऊया. भाई ये कौन सा रोड है? मुरबाड रोड आहे की? मुरबाड हायवे. हा, आपण मुरबाड हायवेच्या बाजूलाच उभे आहोत. म्हणजे इथून पण येऊ शकतात तुम्ही. डेअरी मिल्क घेतलाय सकाळी सकाळी. तर आता आपण चाललो आहे स्विमिंग पूलमध्ये धम्माल करायला.
जे कालपासून वेटिंगवर होतं स्पेशली अर्नवीसाठी. आणि आज सकाळपासून पाऊस पडतोय तर कदाचित पाणी थंड झालं असेल. आणि इथून आता हा बघा प्रॉपर्टीचा व्ह्यू. सद्दू इथून खाली का एन्जॉय. तर फायनली फार्म हाऊसला आल्यानंतर जी ॲक्च्युअल मजा असते स्विमिंग पूलची ती आपण आता सुरुवात केलेली आहे. आणि अशा प्रकारे तुम्ही पण इथे हा स्विमिंग पूल एन्जॉय करू शकता. बघा तर फायनली लगेज लोड होत आहे गाडीमध्ये आणि बाकीच्यांना मी बदलापूर स्टेशनपर्यंत सोडणार आहे. आणि इथे अशा प्रकारे जर पाऊस जास्त असेल तर तुम्हाला कार पार्किंग पण करता येईल आतमध्ये सामान वगैरे लोड अनलोड करण्यासाठी. किरण आता स्कूटर घेऊन जाणार आहे परत. बर्गमॅनवाल्याला बर्गमॅनवर जाणार आहे आणि योगेश हिमालयनवर तिकडे उभी आहे. तर मित्रांनो फायनली इट्स टाईम टू चेकआउट. फुल धमाल केली. व्यवस्थित आहे प्रॉपर्टी. महत्त्वाचं म्हणजे हायवेपासून जवळ आहे, जास्त आयसोलेटेड नाही आहे. बदलापूर स्टेशनपासून तुम्हाला जवळ आहे. त्याचबरोबर तुम्ही कोणत्या स्टेशनवरून आलात येताना? शहाडवरून पण तुम्हाला ऑलमोस्ट तेवढीच आहे, 13 किलोमीटर आहे. हा, पण रिक्षाने आला तर 300 रुपये घेतात. आणि इथे ओला उबेर पण चालते. डायरेक्ट ओला उबेर जर बुक केली तर स्वस्तामध्ये 120 रुपयामध्ये येणार. हां, तुम्हाला एक्स्ट्रा ऑप्शन आहे कारण किरण आणि हे लोक काल शहाडवरून आलेत, मी बदलापूरवरून आलो. तर तुम्ही ओला उबेर बुक करून आलात तर स्वस्तामध्ये याल. तर अशा प्रकारची प्रॉपर्टी होती. सुंदर आहे प्रॉपर्टी, मोठी आहे. कमीत कमी 20-25 जणांचा पण ग्रुप तुमचा इथे येऊन राहू शकतो. फॅमिली पिकनिक्स, ग्रुप पिकनिक्स, तर ह्या तुम्ही इकडे व्यवस्थितरित्या करू शकतात. आणि बाय रोड किंवा बाय ट्रेन येण्यासाठी दोन्ही पर्याय तुम्हाला इकडे येण्यासाठी उत्तम आहेत. तर पूर्ण प्रॉपर्टी आपण कवर केली. मी तुम्हाला पूर्ण प्रॉपर्टी व्यवस्थित दाखवायचा प्रयत्न केला. जे पॅकेजेस असतात ते सीझनल वाईज असतात, म्हणजे 2200 ते 2500 रुपये पर पर्सन. ग्रुप मोठा असेल तर कदाचित तुम्हाला डिस्काउंट पण मिळेल. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलचं लिंक दाखवली, सबस्क्राईब केलं असेल किंवा इंस्टावर फॉलो केलं असेल तर तुम्हाला काही डिस्काउंट पण दिलं जाईल. तर नक्की सबस्क्राईब किंवा फॉलो करून ठेवा जर तुम्हाला हा प्लॅन करायचा असेल तर. अशा प्रकारची ही प्रॉपर्टी होती. अशा प्रकारे हा व्हिडिओ बनवला. आम्हाला पर्सनली खूप आवडलं, सगळ्यांनी एन्जॉय केलं. तर तुम्ही पण या, तुमचा पण काय प्लॅन असेल तर नक्की तुम्ही इकडे तो प्लॅन एक्झिक्यूट करू शकता. तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, पुढच्या प्रवासामध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. राईड सेफ, ड्राईव्ह सेफ, टेक केअर. बाय बाय.